बरं ठीक आहे, तू ह्यांच्याबरोबर कुठून आली? मी त्रिवेंद्रमपासून यांच्याबरोबर आलेली. का? ज्यावेळेस ह्यांनी जिथं माझं हे झालं, मी चेन्नईचे म्युझिक टीचर होते त्या दरम्यान आणि मी माझ्या प्रियकराबरोबर केरळला आले होते. त्यांनी मला लग्नाचं आमिष देऊन केरळला आणलं. इथं माझा खून केला आणि मी इथंच राहिले. बापरे! हां. त्यामुळे आणि नेमकं 12च्या प्रहरात हे हॉटेलमध्ये आले आणि ज्यावेळेस ही आतमध्ये आली त्या दरम्यानच ही माझ्यासमोर आली, त्यामुळे मी ह्याच्यात आले. बापरे! म्हणजे एक्झॅक्टली 12 वाजता तुम्ही एंटर केलता आतमध्ये. 12 सव्वा तुझं काम झालं. म्हणजे एक भर असतो म्हणतात वेळेचा, की ते एक्झॅक्ट 12 नाही सांगू शकत आपण. 11:30 ते 12:30 असेल, 12 ते 1 असेल. त्या दरम्यान आम्ही हॉटेलमध्ये एंटर केलो आणि अशा ज्या शक्ती असतात त्या थोड्याने मनाने कमजोर किंवा जास्त घाबरणाऱ्या अशांवर जास्त लवकर अटॅक करतात त्या. अशा प्रकार हा झाला तिच्याबरोबर. बरं ठीक आहे म्हणले, कसं काय करता येईल? तिने सांगायला सुरुवात केली की ज्याने मला मारलं, सुरेश नाव सांगितलं त्या माणसाचं. ते म्हणले काय केलं पाहिजे? म्हणले तुम्ही जावा त्या माणसाची पोलिसात तक्रार द्या तिथं. त्यांनी मला तिथं मारलंय हे सांगा. मला मारलंय हे सांगा आणि तुम्ही त्या माणसाला पकडून द्या.